विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मराठवाड्यातला सगळ्यात लहान जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. याच हिंगोली जिल्ह्यामध्ये अर्धा डझनपेक्षा जास्त लोकनेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. जसं की आमदार असतील, खासदार असतील, तब्बल 2 खासदार, 4 आमदार असे जे आहेत ते अर्धा डझनपेक्षा जास्त या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत. मात्र लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न अद्यापही सोडता आलेले नाहीत. मी आत्ता औंढा तालुक्यातील गांगलवाडी शिवारामध्ये आहे. याच गांगलवाडी शिवारामध्ये जे आहेत ते विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. खरं तर हा स्थानिक नदी आहे. या स्थानिक नदीचं नाव आहे की जे नागनाथ नदी म्हणतात. 2 नदीचा संगम जे आहे ते इथून काही मीटर अंतरावर होतोय आणि याच नदीतून जे आहेत ते विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी दररोज जे आहेत ते आपला जीव मुठीत घालून जे आहेत ते शाळा घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी जे आहेत ते शाळेमध्ये जातात. बघतोय आपण ही चिमुकली आहे, हिच्या टोंगळ्यावर पाणी आहे. या चिमुकलीच्या आपण बघतोय की ही चिमुकलीच नव्हे तर अनेक विद्यार्थी आहे. पावसाळा खरं तर नेमका सुरू झालेला आहे. मात्र पावसाळा ज्यावेळेस नदीला पूर येते त्यावेळेस या विद्यार्थ्यांना जे आहे ते मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. ताई, काय सांगशील, तू कितवीला आहेस आणि कुठून कुठे शाळेमध्ये जातीस? माझे नाव साक्षी लव राठोड. मी आता 10वीतली विद्यार्थिनी. मी ढेगजून येणे जाणं करते. शाळेचे नाव रतनसिंग नाईक माध्यमिक आश्रमशाळा गांगलवाडी. मला बरं, तू आता 10वीमध्ये आहेस. हे पुलाची परिस्थिती, याच पुलातून तू किती वर्षापासून जाती? 1ली ते 10वी पर्यंत. 10 वर्ष झाली याच्यातून प्रवास करते. हो. बरं, काय भीती वाटते ज्यावेळेस पुराचं पाणी येते, वरचं पाणी येते त्यावेळेस? खूप भीती वाटते, वाहून जाऊ असं वाटतं. बरं, आणि जर याला पाणी जास्त असलं तर मग शाळा सुट्टी, मग शाळाच येत नाही. बरं, मग शैक्षणिक नुकसान होत नाही? शैक्षणिक नुकसान खूप होते. सराव पेपर बुडतात. पेपर पण बुडतात सराव? हो मग याचा थेट परिणाम शिक्षणावरती होते? हो, शिक्षणावर पण होते. बरं, मग तुझी आता मागणी काय आहे सरकारकडे? मला अशी मागणी आहे की हा पूल तयार करून द्या ना. बरं ताई, तू काय सांगशील, कितवीला आहेस तू? 8वी आणि बरं, 9वी. तू याच पाण्यातून प्रवास करशील? हो, कधीपासून करती? पहिलीपासून. पहिलीपासून. मग काय मागणी काय आहे तुझी आता पुलातून? पुला फुल तयार करून द्या म्हणून. फुल. खरं तर हे विद्यार्थी जे आहेत ते पहिल्या वर्गापासून जे आता 10वी पर्यंत गेले, मागच्या 10 वर्षापासून जे आहे ते ही परिस्थिती कायम आहे. मागच्या 10 वर्षापासून लोकप्रतिनिधींनी इथल्या याकडे लक्ष दिले नाही. खरं तर दिवंगत खासदार राजीव सातवांनी या ठिकाणी जे आहे ते मागणी केली होती आणि गावकऱ्यांना जी आश्वासनं दिलं होतं की आम्ही पूल उभारून घेऊ. मात्र दुर्दैवानं जे आहे ते या ठिकाणी आता राजीव सातव नाही आहेत. काय मागणी असणार आहे आता? काय ग्रामस्थ म्हणून काय प्रतिक्रिया आहे? राजीव सातव होते तेव्हा त्यांनी आपलं करून देतो म्हणले ते पूल, पण त्यांनी ती केली नाही. आता या शाळेला खूप म्हणजे जे बाहेरगावचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे 7 खेड्याचे विद्यार्थी आहेत, त्यांना शाळेमध्ये त्यांना खूप त्रास होतो. पाणी आला की त्यांची शाळा बुडते आणि त्यांना मंदिराच्या परिसरात थांबणं लागतं. बरं, तर आमच्या गावकऱ्याची एवढीच विनंती आहे की सरकारने हा पूल उभारून देण्याची कृपा करावी. बरं. हां, किती गावचे विद्यार्थी इथून इकडे प्रवास करतात? जवळपास 10 ते 12 खेड्याचे विद्यार्थी आहेत. जसे की 4-5 गावचे नाव? सिद्धेश्वर, जांभळी तांडा, नंदगाव, सिद्धेश्वर, ब्राह्मणवाडा. आपण बघतोय की अनेक गावाचे विद्यार्थी जे आहेत ते 1ली ते 10वीच्या शाळेमध्ये आहेत आणि ह्याच शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी जे आहेत ते या गुडघाभर पाण्यातून प्रवास करतात. खरं तर मायबाप सरकारने या सर्व विद्यार्थ्यांकडे, हे सर्व विद्यार्थी जे शेतकरी कुटुंब, मजूर या कुटुंबातले आहेत आणि याच विद्यार्थ्यांचं शिक्षण उज्ज्वल भविष्य व्हावं यासाठी जे आहे ते विद्यार्थ्यांना या रस्त्याचे उपलब्ध करून द्यावा आणि पूल उभारून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, गांगलवाडी, औंढा नागनाथ, हिंगोली. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना अद्यापही गावागावातले रस्ते आणि पूल बांधण्यात आले नाहीत. त्याचं ताजं आणि जिवंत उदाहरण म्हणजे मी बघतो की आता मी औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी शिवारामध्ये आहे. याच गांगलवाडी शिवारामध्ये जे आहे ते ही नागनाथ नदी वाहते आणि याच नागनाथ नदीतून जे आहे ते पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना जे आहे ते नदीपात्रातून अशा प्रकारे प्रवास करावा लागतो. खरं तर 1ली ते 10वी पलीकडे शाळा आहे, मात्र याच शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जे आहे ते असा प्रवास करावा लागतो. मागच्या अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर येथील विद्यार्थी असतील आणि काही प्रमाणात शिक्षक असतील, वारंवार मागणी करतात की आम्हाला या ठिकाणी पूल बांधून द्यावा. मात्र अद्यापही या ठिकाणची पूल बांधण्याची मानसिकता जी आहे ते येथील राजकारण्यांना झालेली नाही. बघतो की आपण दिवंगत खासदार राजीव सातव यांनीही या पुलासाठी अतोनात प्रयत्न केले होते. मात्र दुर्दैवानं कुठेतरी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जे आहे ते या पुलाचा फॉलोअपच बंद झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितले. खरं तर आता जे राजकारणी आहेत त्यांनी जे आहे ते याच दृश्याकडे लक्ष घालावं, हे दृश्य बघावं आणि हे दृश्य बघून जे आहेत ते येथील विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, या सर्वांना जे आहे ते पुलाची व्यवस्था करून द्यावी आणि जे कुटुंब असतील, शेतमजूर, शेतकरी यांचे जे विद्यार्थी आहेत, यांचे जे पाल्य आहेत, शाळेसाठी येथून प्रवाहातून जातात, कुठलीही दुर्घटना होण्या अगोदर या पुलाकडे लक्ष द्यावं आणि पूल निर्मिती करून द्यावा अशी मागणी सर्व ग्रामस्थ करत आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी,
गांगलवाडी, औंढा नागनाथ, हिंगोली. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.